झाले माझे गयावर्जन, फिटले पितरांची ऋण. फार गोड भाषा आहे. वास्तविक पितर, पिंड, गया हे शब्द ऐकायला बरे वाटत नाहीत. उगीच एक अनामिक भीती मनामध्ये निर्माण होते. पण तरी तुकोबाराय हे बोलतात, कारण भारतीय संस्कृती आणि कर्मविपाकाचं तत्वज्ञान या दोन्ही भूमिकांमध्ये या गोष्टी या प्रतिकात्मक म्हणून प्रकट झाल्या आहेत. तुकाराम महाराजांचा असाच एक अभंग आहे की ज्या अभंगामध्ये आपल्या सगळ्या उत्तर क्रियेचं वर्णन आहे, पण ते वर्णन आध्यात्मिक भूमिकेतून आलं. सगळ्यांना परिचित असणारा अभंग. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षियेला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी, दिली तिळांजुळी कुळ नाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले, फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपा. फार गोड भाषा. स्मशानामध्ये गेल्यानंतर ज्या क्रिया कराव्या लागतात त्या सगळ्या क्रियांचं वर्णन आहे. स्मशानात नेण्याच्या पूर्वी तो प्रेत व्हावा लागतो. आता ही काय अट आहे? अरे व्हावाच लागतो, त्याला इलाज नाही. म्हणून मी जाण्यापूर्वी म्हटलं नाही, नेण्यापूर्वी म्हटलं. स्मशानात नेण्यापूर्वी काय आहे, प्रेत हा शब्द सुद्धा तसा जर शास्त्र दृष्टीने बघितला तर तो लागू पडत नाही. कारण प्रेत ही योनी आहे नंतरची. ज्याचा प्राण गेला त्याला प्रेत नाही म्हणत, शास्त्राच्या भाषेमध्ये त्याला शव अशी संज्ञा आहे. शव अशी संज्ञा आहे. वर्षश्राद्ध होईपर्यंत तो प्रेत योनीमध्ये राहतो. संवत्सरिक श्राद्धाच्या पुढं तो पितर योनीमध्ये जातो. कर्मभोगानुसार पितर लोकामध्ये, पितर योनीमध्ये किती काळ राहायचं हे कर्मावर ठरतं. आणि आपण काय कर्तृत्व गाजवतो याच्यावर तो मुक्त होणार की नाही हे ठरतं. त्याच्या कर्माने आणि त्याच्या ज्ञानाने तो मुक्त होईल तो प्रश्न वेगळा. पण अगदी आपल्या वारकऱ्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर आपण भजन नाही केलं तर कोट्यावधी योनी मुक्त होत नाहीत. पण आपण जर भजन केलं तर आपल्या कोट्यावधी योनी मुक्त होऊन जातात. कितीतरी प्रमाण. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाची. तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, कोट्यावधी कुळं पुनीत होतात. कधी? जर आम्ही भावे गाता गीत विठोबाचे, आम्ही जर सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाची, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. या अभंगामध्ये शेवटी तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. असे अनेक प्रमाण सोडून द्या, मला मुद्दा तो मांडायचा नाही. म्हणून तो प्रेत त्या शवाला स्मशानामध्ये नेण्याच्या पूर्वी त्याला शवरूपता यावी लागते. कधी आली? तुकाराम महाराज म्हणतात, झाला प्रेतरूप शरीराचा भाव. शरीराला आम्ही अस्तित्व रूपानं बघत नाही, आता प्रेतरूप असा आमचा भाव झाला. त्यामुळे लक्षियेला ठाव स्मशानीचा. आता या अभंगामध्ये वापरलेले शब्द आहेत ना, किंवा ज्या क्रिया सांगितल्या आहेत ना, मग तिथं गेल्यानंतर तिथं ती चिता रचली जाते, त्याला त्या गोवऱ्या लावाव्या लागतात, लाकडं रचावी लागतात, मग त्याच्यावर त्याला ठेवलं जातं, त्याच्यावर आधी काही संस्कार केले जातात. त्याच्यात जर आता ते अवघडच आहे, पंचक लागलं तर फारच अवघड. पुन्हा ते सगळे विधी, त्याचा जर अपघाती मृत्यू झाला असेल तर त्याला पुन्हा प्रायश्चित्त विधी, असं बरंच काय असते ते पिढा. हे मोठं अवघड असतं. तिथं ते मग त्याला चितेवर ठेवतात, मग त्याला ते एक मडकं असतं ते खांद्यावर घेऊन त्याला उलट्या सुलट्या प्रदक्षिणा मारायला लावतात, त्याला ते दगडानं छिद्र पाडतात, तो दगड ठेवावा लागतो दशक्रियेपर्यंत, त्याला आश्मा म्हणतात.
ते ठेवावं लागतं. मग ते गुंडाळून ठेवायचं वगैरे बरंच ते मग तिथं ते हे केलं जातं. मग तो घट मागच्या मागे सोडून देऊन बोंबलावं लागतं, बोंब मारावी लागते. आणि मग बोंब मारणं काय आहे हे सगळं ऐकून ठेवलं पाहिजे. कारण ज्या वेळेला आपल्या बाबतीत होतं तेव्हा आपल्याला कळत नसतं हे काय चाललंय आपल्या बाबतीत. म्हणून आत्तापासून ऐकून ठेवलं पाहिजे. विठ्ठला या सगळ्या या कर्मसंस्काराचा एक आध्यात्मिक अर्थ असतो. आपल्या संतांनी फार गोड रूपानं हे चिंतन मांडलंय. म्हणून म्हटलं ना मी की मरणाचं एक भय आहे माणसाच्या अंतःकरणामध्ये. महाभारताने म्हटलंय कालः पचती भूतानी सर्वण्येवात्मनात्मनि यस्मिंस्तु पच्यते कालः तं वेदेह न कश्चन. महाभारत हा प्रश्न विचारतं, अरे काळ या जगतातल्या प्रत्येक जीवाला ग्रस्त करतोय. निर्दयः कठिणः क्रूरः कर्कशः कृपणः अधमः न तदस्ति यदद्यापि न कालो निगिरत्ययम. योगवसिष्ठात आलं. योगवसिष्ठ बोलतं किती विशेषणं दिली कालाला. काळ निर्दय, कठीण, क्रूर, कर्कश, कृपण, अधम. काळा एवढा कृपण कोणी 1 सेकंद जास्त देत नाही हो महाराज. 1 सेकंद किती कृपण आहे, किती कर्कश आहे. काय वाटेल ते करा. न तदस्ति यदद्यापि न कालोनी. जगतामध्ये आत्तापर्यंत एकही वस्तू अशी नाही आहे की जिला काळाने ग्रस्त केलं नाही. आणि म्हणून महाभारत बोलतं की कालः पचती भूतानी सर्वण्येवात्मनात्मनि. सगळ्या जड चेतनाला काळ खाऊन टाकतो. कालः पचती कुणाला? भूतानी. सगळ्या भूतमात्रांना काल खाऊन टाकतो. गोष्ट खरी आहे. पण यस्मिंस्तु पच्यते कालः तं वेदेह न कश्चन. अरे कळत नाही बाबा हे महाभारत म्हणतं. सगळ्यांना काळ खातो पण काळही ज्याला खातो त्या देवाचं भजन का करत नाही श्री विठ्ठला विठ्ठला. कठोपनिषदात आहे भयात अग्निस्तपती भयात तपती सूर्य भयात इंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचमः. ज्याच्या भयानं सूर्य उदयाला येतो. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बळे. नामदेवराय बोलतात ना. ज्याच्या भयानं सूर्य उदयाला येतो, अस्ताला जातो. अग्नी ज्याच्यामुळे ज्याच्या भीतीनं तप्त होतो, ज्याच्या भीतीनं इंद्र वायूसुद्धा आपापलं कार्य करतात आणि ज्याच्या भीतीनं मृत्यूसुद्धा पळतो म्हणजे कर्मप्रवृत्त होतो असा अर्थ आहे. मृत्युर्धावती पंचमहा तैत्तिरीय उपनिषद आहे अशाच अर्थाचा आहे पण वेगळे शब्द आहेत. असो मला बाकी काय होतं प्रमाण अधिक देण्यामध्ये क्षमा मागून बोलतो. प्रमाणाच्या अधिक्यामध्ये आपलं पाठांतर कळतं, मुद्दा बदलत नसतो. आपल्याला खूप पाठ आहे एवढंच कळतं जगाला. मुद्दा तोच आहे. मृत्युर्धावती पंचमा हा मुद्दा तोच आहे. किती प्रमाण दिली तरी मुद्दा हाच आहे. त्यामुळं ज्याच्यामुळे अरे मृत्यूसुद्धा ज्याला घाबरतो त्या देवाचं तुम्ही भजन का नाही करत. म्हणून या मृत्यूबद्दल बोलताना काय मृत्यूबद्दल भीती असावी का नसावी. काही ठिकाणी मृत्यूचं भयही संतांनी दाखवलं आहे आणि काही ठिकाणी मृत्यूचं विश्लेषणही केलं आहे. आपल्या वेदांताचा एक गंमत आहे, वेदांताचा नियम आहे, मोठी गंमत आहे. वेदांताकडे बघताना दुर्दैवाने ना बोजड आहे, अवघड आहे, कळत नाही अशा दृष्टीने बघू नये. वेदांताचा एक नियम मी सांगतो आपल्याला. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा हा नियम आपल्याला लागू पडतो. माणसाला ज्या संकल्पनेची ज्या संज्ञेची भीती असते, वेदांताचा नियम आहे, माणसाला ज्या संकल्पनेची ज्या संज्ञेची भीती असते त्या संकल्पनेचे आध्यात्मिक अर्थ कळले की त्या भीतीची जागा प्रेम घेत असतं. एक नियम आहे. मृत्यूबद्दल आम्हाला भीती आहे, मृत्यूचं विश्लेषण करा ना आध्यात्मिक. तो मृत्यू कधी येईल याची वाट बघत बसतो आपण. इतकं प्रेम निर्माण होतं. बस आता कधी यावं मृत्यूने मला घेऊन जावं असं का बाबा. कारण मृत्यू ही संकल्पना कळते, तिचे आध्यात्मिक अर्थ आपल्याला कळतात. तुकोबाराई या अभंगामध्ये तेच करून देतात. झाला प्रेतरूप शरीराचा भाव हे काय आहे. माझा शरीराचा अस्तित्व भाव गेला.
संपलं. आता मला शरीर हे असलं काय नसलं काय, मला हे नकोच आहे. तुकोबर आहे मागणीच अशी मागतायत की देवा मला शरीर शरीर म्हणून नकोच आहे, शरीराचा भाव माझ्या ठिकाणी नसला पाहिजे. देवाता ऐसा करी उपकार, देवाता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार, देवाता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज पाडी मज, देहाचा विसर पाडी मज पाडी मज, देहाचा विसर पाडी मज, देहाचा विसर पाडी मज, देहाचा विसर पाडी मज पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. तुकोबारायांची मागणी आहे, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. देह पाडी म्हटलं नाही, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले. तुकोबाराय म्हणतात, देवा माझ्या शरीराचा विसर पाड, म्हणजे शरीर ठेव, पण मी म्हणजे शरीर आहे असा भाव माझ्या ठिकाणी निर्माण होऊ देऊ नको. तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळो आले. माझा मुद्दा इथे आहे, वेदांत कळो आले याच्यावर नेहमी जोर देतो. संकल्पना कळो आली, भीती गेली. संकल्पना कळो आली, द्वेष गेला. संकल्पना कळो आली, विकार गेले. संकल्पना कळो आली, विचार आला. विठ्ठला 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 विठ्ठला. हो. आणि म्हणून तुकोबाराय या झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षियेला ठाव स्मशानीचा. आता माझ्या शरीराचा अस्तित्व भाव गेला. शरीर म्हणजे काय आहे? शरीर म्हणजे काय? शेवटी एका लाकडासारखं जड पदार्थ वगैरे वगैरे, त्या वेदांताचा विस्तार नंतर. परंतु तुकोबाराय म्हणतात त्या दृष्टीने जर विचार केला तर शरीराचा प्रेतरूप भाव झाला. मग आता याला न्यायचं कुठं? लक्षियेला ठाव स्मशानीचा. आता हे स्मशान कोणतं आहे? याचाही आध्यात्मिक अर्थ आहे. स्मशानात नेलं म्हणजे जिथं 4 लोकांना नेऊन जाळतात ते स्मशान नाही. तुकोबारायांचा स्मशान या शब्दाचा अर्थ आहे जिथं भगवान शंकराचं वास्तव्य आहे. शरीराचा भाव गेल्यानंतर ठाव कुठला पाहिजे आपल्याला? भगवान शंकर जिथे राहतात त्याच्या चरणकमलाजवळ आम्हाला स्थान दिलं. मग त्या स्मशानामध्ये नेल्यानंतर काय झालं? रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. काम क्रोध माया. आता माणूस गेल्यानंतर त्याच्या मागे कुटुंबातले लोक रडतात. रडणारं स्वाभाविक आहे. आत्मीयता आहे, ममत्व आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे. व्यावहारिक का असे ना, पण त्याला मूल्य ना, व्यवहारापुरतं का असे ना मूल्य. पत्नीला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, मुलांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे, मुलींना वाईट वाटणं स्वाभाविक. असं होणार ना. मग आता रडणं तर आहेच आहे. ते असं आहे, पुराणामध्ये एक वर्णन आहे, माणूस गेल्यानंतर त्याच्या नावाने फार रडू नये असं म्हटलंय. कशा करता? का रडू नये? रडू नये, शोक आवरावा वगैरे हे मान्य आहे. पण पुराणाने त्याच्याकरता दिलेला जो युक्तिवाद आहे तो फार चांगला आहे. पुराण असं म्हणतं की त्याच्या नावाने फार रडू नये. का रडू नये? तर नेणाऱ्या यमदूतांना असं वाटतं की ज्या अर्थी याच्या नावाने जास्त रडतात त्या अर्थी याच्याबद्दल घरच्यांना फार प्रेम आहे, आणि ज्या अर्थी घरच्यांना याच्याबद्दल प्रेम वाटतं त्या अर्थी हा सांसारिकच आहे, हा पारमार्थिक नाही, म्हणून याला जास्त त्रास दिला पाहिजे असं यमदूतांना वाटतं, म्हणून यांनी रडू नये. हा युक्तिवाद आहे पुराणाने केलेला. त्याच्या नावाने फार रडू नका, कारण यमदूतांचे गैरसमज होतात की हा प्रापंचिक मनुष्य आहे, मग याला नरकात लोटून द्या. मग काय करावं? जाऊ दे, आता गेला तर शोक आवरावा, शांत बसावं.
म्हणजे मग यमदूतांना वाटतं की ज्या अर्थी घरचे रडत नाहीत त्या अर्थी हा पारमार्थिक असला पाहिजे. म्हणजे हा घराकडे नीट लक्ष देत नव्हता. घरच्यांकरता याने काही माया जमवून ठेवलेली नाही. म्हणजे धनाबद्दल याच्या अंतःकरणात लोभ नव्हता. याने आपल्या आळंदी पंढरपूर देहूच्या वारीकरता घराला बाजूला टाकलेलं आहे आणि म्हणून मग आता याला वैकुंठात नेलं पाहिजे असं त्यांना वाटतं, म्हणून रडू नये. काय युक्तिवाद आहे, काय तर्क आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी का बोलतोय तसं माणूस गेल्यानंतर आता माणसं रडतात, पण तुकाराम महाराज म्हणतात आमचा शरीरभाव नष्ट झाला, देहभाव नष्ट झाला. कोण रडलं? रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. माया रडली, कामक्रोधाधिक विकार रडले. का? कारण आम्हाला राहायला आता आश्रय राहिला नाही ना. कारण का? विकार असो अथवा विचार असो, नियम काय आहे? विकार असो अथवा विचार असो त्याचं अधिकरण अंतःकरण असतं. राहतात कुठं? अंतःकरणामध्ये, आहे की नाही? आता ते कसं लावायचं वेदांताच्या दृष्टीने त्या प्रक्रिया स्वतंत्र, तो काही आत्ताचा आपला मुद्दा नव्हे. पण घरच नाही, शरीरच राहिलं नाही तर मग हे काम क्रोध माया रडायला लागले. काम म्हणायला लागला आता मी राहू कुठे, क्रोध म्हणायला लागला राहायचं कुठं, माया रडायला लागली. रडती रात्रंदिवस कुणाच्या नावानं? म्हणती हाय हाय यमधर्म. यमधर्म असा शब्द वापरलाय बरं का, यमराज असा शब्द नाही वापरला तुकाराम महाराजांनी. बारीक बारीक गोष्टी आहेत तुकोबारांच्या शब्दयोजनेच्या मागे. म्हणती हाय हाय यमराज असं नाही म्हटलं, म्हणती हाय हाय यमधर्म. हां, कारण जो धर्मानं वागतो त्याच्याच मागे माया दुःखी होऊ शकते. जो अधर्मानं वागतो त्याच्या बाबतीत माया म्हणते पुढच्या जन्मी माझंच गिऱ्हाईक. ती रडेल कशा करता? रडेल कधी? ज्या वेळेला तो धर्मानं वागेल त्यावेळेला. तुकाराम महाराज म्हणतात असं रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. मग तिथं नेलं जातं, तिथं गोवऱ्या लावल्या जातात, चिता रचली जाते. ती कोणती? वैराग्याच्या शेणी. शेणी म्हणजे गोवऱ्या. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा. त्या वैराग्याच्या गोवऱ्यांवरती झोपवलं गेलं. आता वैराग्य हे तुकोबारायांचं वैराग्य आहे, सामान्य वैराग्य नाही. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. ज्ञानोबारायांनी चिंतन केलं. निजेली अशी उपासी वैराग्य का? ज्ञानोबा अरे त्यांचं वैराग्य झोपलेल्यांच्या जवळ येऊन त्यांची उपासना करता. हे जर तुकोबाराय जर झोपलेले असतील तर वैराग्य त्यांची उपासना करतात. रामकृष्ण परमहंसांचा दृष्टांत आहे ना. हात असे होते, झोपले होते, आजारी होते. एक कोणी भक्त भेटायला आले. द्वारावर विद्यार्थी उभा होता. त्याने सांगितलं आत्ताच डोळा लागला, नका जाऊ. ते म्हणाले मला उठवायचं नाही, फक्त लांबून नमस्कार करून जातो. गावाला जायचं आहे, गुरुजींना वंदन करून गावाला जातो, फक्त लांबून बघू दे. त्यांनी दरवाजा उघडला, त्याला आत सोडलं. आत गेल्यावर ते असे झोपले होते. याच्या मनात काही भगवत भाव जागा झाला, श्रद्धाभाव जागा झाला. त्याने खिशातून एक नाणं काढलं आणि हात असे होते रामकृष्ण परमहंसांचे, त्यांच्या हातावर ते नाणं ठेवलं. ते नाणं हाताला लागल्याबरोबर रामकृष्णांचा हात पालथा झाला. हातातलं नाणं टाकून दिलं. ज्ञानोबाराय म्हणतात निजेलियासी उपासी वैराग्य का? अरे झोपलेल्यांना वैराग्य, झोपलेल्यांची उपासना करतं. तुकोबारायांचं वैराग्य सामान्य वैराग्य आहे का महाराज? हां, ज्ञानोबारायांची भाषा 15व्या अध्यायातली बघा आपण. वैराग्य दवडिता पाठी लागे. हो, ज्ञानोबाराय म्हणतात अरे या महात्म्यांनी वैराग्याला हाकलून दिलं तरी वैराग्य त्यांच्या मागे येऊन त्यांच्या जीवनात येतं. हाकलून दिलं तरी. हो, इतकं तुकोबारायांचं वैराग्य. तिथं शेणी लागल्या, गोवऱ्या लागल्या देहाला. कोणत्या? वैराग्याच्या गोवऱ्या लागल्या, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा. आणि मग त्याला अग्नी दिला जातो. तो अग्नी कोणता? ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी. तो अग्नी सामान्य नाही आहे, ज्ञानाचा अग्नी शरीराला लागतो. मग दिळी तिळांजळी कुळ नाम रूपासी. कुळ नाम रूप हे सगळं माईक आहे, त्यामुळे त्याला तिलांजली दिली. तिलांजली दिली म्हणजे संबंध तोडून टाकला. आणि काय केलं? शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. ज्याचं शरीर होतं त्याचं त्याला देऊन टाकलं. ज्ञानोबारायांचा अभंग आहे आपल्या गुरूंना प्रार्थना करतानाचा. सगळा सांगत नाही, पण ज्ञानोबाराय गुरूंना प्रार्थना करताना म्हणतात या पंचमहाभूतात्मक शरीरातलं जे पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूताने शरीर बनलं, त्याच्यातलं तेज तुमच्या तेजामध्ये विलीन व्हावं. या शरीराची पृथ्वी ये शरीरीची माती मेळवीन ती एक क्षितिज येथ श्रीचरण उभे ठाती आराध्याची. आहे ना 13व्या अध्यायामध्ये आचार्योपासनम या शब्दावर भाष्य करताना ज्ञानोबाराय म्हणतात या शरीरीची माती मेळवीन ती एक. अरे माझ्या शरीराची माती व्हावी, पण त्या मातीवर माझ्या गुरुजींनी उभं राहावं एवढीच इच्छा.
माझ्या गुरुजींचे पाय लागावेत त्या मातीला, मग शरीराची माती झाली, हरकत नाही. पृथ्वी, आप, या शरीरातला आपाचा भाग तुमच्या व्यापक अशा समुद्रामध्ये विलीन व्हावा, असं सगळं. आणि त्या अभंगाचं ध्रुपद आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. हा ज्ञानोबारायांचा अभंग आहे, त्याचं ध्रुपद आहे देह जावो अथवा राहो. आणि नामदेवरायांचा स्वतंत्र अभंग. हे शरीर मी कशा करता हे सगळं बोलतो आपण विचार करा. तुकोबाराय म्हणतात, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. तुमचा जो जो वाट आहे घेऊन जा बाबा. आणि मग शेवटी फिरविला घट, फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. तो घट फिरवला, भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणावर फोडून टाकला. घट या हा शब्दसुद्धा देह या अर्थाने चालतो, त्यामुळे हा देह त्यांच्या चरणावर फोडून टाकला, देऊन टाकला त्यांना. आणि महावाक्य ध्वनी बोंब झाली. आणि जगाकडे बघून बोंब मारावी लागते, तशी ती बोंब कोणती आहे? आम्ही साधी बोंब मारत नाही, मग महावाक्य ध्वनी, महावाक्य रूपी आम्ही बोंब मारली. वेदामध्ये 2 वाक्य, एक अवांतर वाक्य आणि एक महावाक्य. परब्रह्म, जीव, जगत, जगतातली जड चेतन पदार्थ या संबंधाबद्दल ज्या किंवा यांच्याबद्दल ज्या वेळेला श्रुती बोलते त्यावेळेला त्याला अवांतर वाक्य म्हणतात. आणि जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याबद्दल ज्या वेळेला श्रुती बोलते तेव्हा त्याला महावाक्य असं म्हणतात. 4 वेदात 4 महावाक्य. अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म. 4 वेदात 4 महावाक्य. महावाक्य, आम्ही महावाक्याची बोंब मारली, याचा अर्थ आम्ही परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालो, आता आम्ही वेगळे राहिलो नाही, याची बोंब आणि आम्ही मारली. आणि मग तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपा किंवा गुरुकृपे, दोन्ही पाठात. आता इथं सुद्धा रक्षा आपोआप झाली. ही रक्षा कोणती? रक्षा म्हणजे राख नाही, रक्षा म्हणजे रक्षण. गुरुकृपेच्या दीपानं आमचं रक्षण केलं. कारण त्याच्या काय असतं, कोणताही पदार्थ बघायला प्रकाश लागतो आणि प्रकाश हा त्या पदार्थाचा साक्षी असतो सामान्यत्वानं. तसं सद्गुरूंच्या कृपारूपी दीपकाच्या साक्षीत्वामुळे आमचं रक्षण झालं, म्हणजे आम्हाला परब्रह्म स्वरूपता प्राप्त झाली, ती आपोआप प्राप्त झाली. हे तुकाराम महाराजांनी मरणाचं केलेलं चिंतन आहे. हे कशामुळं झालं? तुकाराम महाराज म्हणतात, काहीच केलं नाही, आम्ही एकच काम केलं, पिंड पदावरी दिला आपुलिये करी. आम्ही आमच्या हातानं आमचा पिंड पदावर देऊन टाकला. याचा कर्म विपाकातला अर्थ आहे पदावर पिंड देणं, याचा अर्थ विष्णू पदावर पिंड देणं. विष्णुपद, पिंडाकरता विष्णुपद प्रशस्त मानलं गेलं. ते कसं मानलं गेलं, काय मानलं गेलं, त्याच्या पुराणाच्या चिकित्सेमध्ये जात नाही, कथेमध्ये जात नाही. पण विष्णुपदावर आम्ही पिंड दिलं, म्हणजे विष्णुपद हे एक स्थान आहे, त्या स्थानाचं काही महात्म्य आहे. तिथं पिंडदान करणाऱ्याला पुनर्जन्म नाही असं मानलं जातं. म्हणून पिंड पदावरी आपुल्या करी दिला. आमच्या हातानं आम्ही विष्णुपदावर पिंडदान केलं. हे साधंच बोलणं, जे कर्मविपाकाला धरू नये धर्मशास्त्राला. पण आध्यात्मिक अर्थ असा आहे, आम्ही पिंड आमच्या हाताने पदावर दिला. इथला पद शब्द पाय या अर्थाने येतात. पद म्हणजे पाय. आम्ही पायावर आमचा शरीररूपी पिंड देऊन टाकला. कुणाच्या पायावर लोटला? आम्ही भगवंताच्या चरणावर आमचा पिंड लोटून दिला. चरणावर लोटला याचा भक्तिशास्त्रीय अर्थ 2 पाय, समचरण दृष्टी, विटेवरी साजिरी, त्या पायावर आम्ही तो पिंड दिला. आणि पाय हा शब्द वेदांतामध्ये स्वरूप या अर्थानं वापरतात. चरण, पद, पाय हे शब्द हे स्वरूप या अर्थाने वापरतात. त्याची व्युत्पत्ती आणि त्याचं हे दिलं आहे. उत्तमानां स्वरूपम ही पादशब्देन भण्यते, असं आहे वेदांतामध्ये. उत्तमानां स्वरूपम ही पादशब्देन भण्यते. पादशब्द हा कशासाठी वापरला जातो? उत्तमानां स्वरूपम ही, स्वरूप या अर्थाने पाय शब्द वापरला जातो. तुकोबाराय म्हणतात, आमचा पिंड म्हणजे आम्ही जो शरीराचा भाव काढून घेतल्यानंतर जे आमचं उरलं ते आम्ही स्वरूपाला देऊन टाकलं. याचा अर्थ आम्ही स्वरूपाशी एकरूप झालो, ज्याच्यामुळे पुढचं जे मरण आहे त्या मरणाचे आध्यात्मिक अर्थ वेगळे लागतात. विठ्ठला 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 विठ्ठला. या अभंगामध्ये 2 शब्द महत्त्वाचे.
अभंगाकडे जर बघायचं झालं तर या अभंगामध्ये 2 शब्द महत्त्वाचे की ज्याच्यावर सगळं धर्मशास्त्र जोर देतं. एक शब्द तुकाराम महाराजांनी वापरला तो म्हणजे 2-3 शब्द म्हणत, जर अधिक विस्तार करायचा असेल तर फिटले पितरांचे ऋण. ऋण हा एक शब्द महत्त्वाचा आहे. एक. दुसरं झाले माझे गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. बरं. आणि भार उतरले ओझे. याच्यामध्ये ओझे आणि भार हे दोन्ही शब्द समान अर्थाचे आहेत. ओझ म्हणल्यानंतर भार कशाला म्हणावं आणि भार शब्द वापरल्यानंतर ओझ शब्द कशाकरता वापरावा. पण वापरणारे तुकाराम महाराज आहेत म्हणून अर्थ प्रगल्भ आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काय असतं, समान अर्थाचे 2 शब्द एकाच अर्थानं एकाच वाक्यामध्ये वापरणं हा द्विरुक्तीचा दोष मानलाय. साहित्यामध्ये वाक्यरचना किंवा काव्यरचना करत असताना एकाच अर्थाचे 2 शब्द असतात. एकाच अर्थाचे 2 शब्द, 2 शब्दांना एका शब्दाला अनेक अर्थ असं असतं. अमरकोशाची रचनाच याच्यावर आधारित आहे ना सगळी. एका अर्थाचे अनेक शब्द, अनेक अर्थाचा एक शब्द, याच्यावर सगळं अमरकोश सगळं अवलंबून याच्यावर. आता एका अर्थाचे 2 शब्द एकाच वाक्यामध्ये एकाच अर्थानं जर वापरले गेले असतील मग ते भिन्न भाषेतले का असेनात तर तो द्विरुक्तीचा दोष मानला आहे. द्विरुक्ती हा दोष आहे साहित्यामध्ये. याची पुष्कळ उदाहरणं आपल्याला देता येतात. पुष्कळ उदाहरणं आपल्याकडे तर पावला पावलाला विनोद घडतात आणि माणसं शब्दयोजना करत असताना विचारपूर्वक करत नाहीत. शब्दाचा अर्थ जाणून घेऊन शब्दयोजना करत नाहीत. म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं की माणसानं तोंड उघडण्याकरता 100 वेळेला विचार करावा पण कान उघडण्यापूर्वी कोणताही विचार करू नये. तोंड उघडण्यापूर्वी माणसाने विचार करावा मग. नाहीतर ते संस्कृतात एक म्हण आहे, मुखम अस्ति इति वक्तव्यम न तालू पतनात भयम. असं आहे. मुखम अस्ति, तोंड आहे म्हणून बोलायचं. कारण का, टाळू पडायची भीती नसते. न तालू पतनात भयम. मुखम अस्ति इति वक्तव्यम. मी थोडं बदल करतो. मुखम अस्ति इति वक्तव्यम ह्याच्यामध्ये जी संधी आहे की नाही ती संधी मी तशीच ठेवतो. ते मुखम अस्ति असं करतच नाही, मुखमस्ति इति वक्तव्यम असं आहे ते. ती मुखम अस्ति इति वक्तव्यम नकोच, मुखमस्ति आहे म्हणूनच माणूस बऱ्याच वेळेला बोलतो. मुखम अस्ति म्हणून बोलतच नाही. याचा विग्रहच करायचा नाही, ती संधी तशीच ठेवायची अबाधित. तर हे तोंड आहे म्हणून बोलायचं. विचार करावा ना माणसाने. आमच्याकडे एक नावाजलेले ग्रह, मी नाव सांगत नाही आत्ता कारण हे कीर्तन जगाच्या पाठीवर सगळीकडे जाणार आहे. ते नाव सांगत नाही, ते गेल्यानंतर सांगतो. हां, ते एक चांगले वक्ते होते. ते आमच्याकडे आले होते. आम्ही शाळेत होतो आमच्या गावी. महाराज होते घरी, आजोबा होते. त्याला ते आहेत म्हणल्यानंतर त्यांचं काही व्याख्यान होतं तर ते घरी आले. घरी आल्यानंतर आजोबांबरोबर बोलले. ते आकाशवाणीवर काम करायचे, औरंगाबाद आकाशवाणीवर आले. बोल, आता एवढं सांगितल्यावर नावाचं काय राहिलं पण असू दे. तरी नाव सांगत नाही. ते आले, बोलत बसले आणि अमुक व्याख्यान आहे, असं आहे तसं आहे. आजोबांनी त्यांना सहज विचारलं की व्याख्यान कुठे आहे, गावात कुठे व्याख्यान आहे, कोणाच्या घरी आहे, कोणा मंडळात आहे, काय सभागृहात आहे, कुठे. त्यांनी काय उत्तर द्यावं म्हणजे त्यावेळेला आम्हाला कळलं आणि अजून लक्षात राहिलं. म्हणजे ते फार तीव्र होतं. त्यांनी काय उत्तर द्यावं, त्यांनी सहज विचारलं व्याख्यान कुठे आहे तुमचं. ते म्हणाले इथेच आहे मुलींच्या कन्याशाळेत. हे किती अवघड आहे. म्हणजे मुलांचीही कन्याशाळा असते काय. अरे कन्याशाळा म्हणल्यानंतर मुलींची, हे सांगायची गरज आहे काय. मुलींची कन्याशाळा कशी असू शकते. पण ते म्हणले मुलींच्या कन्याशाळेमध्ये. म्हणजे ही द्विरुक्ती आहे. एकाच अर्थाचे 2 शब्द एकाच वाक्यामध्ये समान अर्थानं येणं हा द्विरुक्ती दोष आहे. पण तुकोबाराय भार उतरले ओझे असं म्हणतात. याला काहीतरी महत्त्व आहे. तुकोबारायांसारख्या महात्म्यांकडून द्विरुक्तीसारखा क्षुल्लक दोष निर्माण होणं कदापि शक्य नाही. मी तर उलट म्हणतो, संतांच्या वाङ्मयामध्ये दोष नसतातच. कारण त्यांच्याकडून चूक होतच नसते.
म्हणून मी एवढीच जे चुकूनही चुकत नाहीत त्यांनाच संत म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि जे चुकूनही बरोबर येत नाहीत ते आपण दोष येणारच. काव्य करायचं म्हटलं, एखादं वाक्य रचायचं म्हटलं, त्याच्यामध्ये सगळे नियम पाळून लिहायचे म्हटलं तर अवघड आहे. कर्ता कर्म क्रियापद एवढं सांभाळलं की आपल्याला वाटतं झालं सगळं, वाक्य निर्दोष आहे. पण असं नाही, काही ना काहीतरी दोष निर्माण होतोच. त्याच्यात संस्कृत वाक्याची रचना करायची म्हणजे तत पप आहेच आहे, ते होतंच. त्याला ज्याला सवय आहे त्यालाच ते शक्य होतं, ज्याला अभ्यास आहे. तुकोबार आहे, भार उतरले ओझे असं. आता मला जे बोलायचं आहे, मला आता त्याच्यातला भेद काय आहे हे आत्ताच सांगायचं नाही सांगितलं तरी माझा तो मुद्दा नाही. मला मुद्दा असा मांडायचा आहे की ऋण आणि ओझं किंवा भार हे दोन्ही शब्द आपण बारकाईनं बघा. ऋण कशाचं आहे? फिटले पितरांचे ऋण हे कोणतं ऋण आहे? आणि माझ्यावरचा भार उतरला हे कशाचं आहे? तर हे दोन्ही शब्द ऋण आणि भार हे किंवा उतरले ओझे ओझं हे दोन्ही शब्द जे आपल्याला विचारात घ्यायचे, त्या दोन्हीचा अर्थ कर्मविपाक शास्त्रातून गेला तरच अर्थ लागतात, नाहीतर लागत नाही. शास्त्र काय सांगतं, धर्मशास्त्र काय सांगतं? मनुष्य जन्माला येताना त्याच्यावर 3 ऋण असतात. एक देवऋण, एक ऋषी ऋण आणि एक पितृऋण. देवऋण, ऋषी ऋण आणि पितृऋण हे 3 आहेत. या 3 ऋणातून उतराई झालं पाहिजे की नाही? झालं पाहिजे. ऋण कोणतंही असो. मी हल्ली एक 4थं ऋण सांगतो, ज्याचा या 3 ऋणांपेक्षाही कधी कधी प्रकर्षानं विचार करावा असं 4थं ऋण आहे. एक देवऋण आहे, दुसरं ऋषी ऋण आहे, तिसरं पितृऋण आहे आणि 4थं एक ऋण आपल्या सगळ्यांवर आहे, ते म्हणजे या देशाचं ऋण आहे, जे फेडण्याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे कधी कधी या 3 ऋणांपेक्षा त्याचा जास्त विचार केला पाहिजे, असं हे 4थं मोठं गमतीचं ऋण आहे. आणि राज्यकर्त्यांच्या कृपेनं या जगता आपल्या या देशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकावर जागतिक बँकेचं थोडं ना थोडं तरी ऋण आहेच आहे. तोही आपापल्या परीनं फेडण्याचा विषय तो त्यांनी आपापल्या ते काय हे करून आयकर विभागामध्ये जाऊन तो आयकर भरून ज्याचं त्यांनी त्याच्यातून सुटका करून घ्यावी. आता मला त्यातलं कळत नाही, बोलायचं कारण नाही, अधिकार नाही. मला मुद्दा या 3 ऋणांचा आहे, देवऋण, ऋषी ऋण आणि पितृऋण. तुकोबाराय काय म्हणतात? फिटले देवाचे ऋण नाही, फिटले ऋषीचे ऋण नाही, फिटले पितरांचे ऋण. हे कोणतं ऋण आहे हो पितरांचं आपल्यावर? देवाचं ऋण कशाने जातं, ऋषींचं ऋण कशाने जातं? त्याच्यामध्ये आता पुष्कळ विचार आहे त्याचा धर्मशास्त्रात, पण मी उगी स्पर्श करतो, त्याला विस्तार करत नाही, त्याचा ढोबळ मानानं सांगतो. जन्माला येऊन भगवत प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करणे, प्रयत्न बरं, भगवत प्राप्ती करून घेणं हा तर स्वतंत्रच विषय. प्रयत्न करणे आणि त्याच्याकरता वृत्ती आध्यात्मिक ठेवणे आणि नामस्मरण करणे, याच्यातून देवऋणातून उतराई होता येतं. पंचमहायज्ञ जरी जमला नाही तरी घरी आलेल्या अतिथीला विनमुख जाऊ न देण्यातून ऋषी ऋणातून आपण उतराई होतो. आणि आपण पितरांच्या नावानं प्रतिवर्षी महालय आणि श्राद्धविधी करून त्यांच्यासाठी जे तर्पण करतो त्याच्यातून पितृऋणातून उतराई होता येत असतं. विठ्ठला विठ्ठला. हो, आता हे काय आहे? हे धर्मशास्त्राचे विषय आहेत. आपण जेवढे खोलात जाऊ तेवढं याच्यामध्ये अधिकाधिक अडचणी निर्माण होतात, खूप अडचणी. धर्मशास्त्र कळणं आणि धर्मशास्त्रानुसार आचरण करणं हे अवघडच आहे. धर्माची भाषा गुह्य आहे असं म्हटलंय ना महाभारताने. तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो विभिन्नः न एको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम धर्मस्य तत्वं निहितं गुहायाम महाजनो येन गतः स पंथः, असं महाभारतात आलं ना. त्याच्यामध्ये धर्माची जी तत्व असतात ती अत्यंत गुह्य असतात, ती पटकन कळत नाही. कारण व्यक्तिभेदानं, देशभेदानं, कालभेदानं त्याच्यामध्ये साक्षेपी विचारानं चिंतन करावं लागतं, तर तो धर्मशास्त्राचा भाग कळतो. नुसतं धर्मसिंधू आपल्या घरात आहे किंवा निर्णय सिंधू आपल्या घरात आहे म्हणजे आपल्याला सगळेच निर्णय करता येतात असं नसतं. काही काही निर्णयाचे वेगळे प्रकार असतात, वेगळा विचार असतो.
आपल्याकडे तिथी ही सूर्योदयावर ठरते. गोष्ट खरी आहे. रात्री 12ला आपली तिथी बदलत नाही, आपली सूर्योदयाला बदलते तिथी. त्यामुळे दशमीच्या रात्री कीर्तन झाल्यावर फराळ करावा की करू नये? करावा. सूर्योदय झाल्यानंतर एकादशीला काही खाऊ नये हा नियम आहे. दशमीला खा. अरे गायलेले असतात, वाजवलेलं असतं, भूक लागलेली असते हो. हे करणाऱ्यांनाच ती भूक कळते, बाहेरून बघणाऱ्यांना कळत नाही. बोलण्यातून, म्हणण्यातून, वाजवण्यातून, टाळ वाजण्यातून, नाचण्यातून काय भूक लागते ते दशमीच्या रात्री ती भूक लागते. आणि एकादशी दुसऱ्या दिवशी असेल तर ती भूक जास्त प्रखर असते. असं असतं. तर ते खावं की नाही किंवा सूर्योदयानंतर खाऊ नये असं नाही. असो, पण चतुर्थीचा नियम बघितला तर तो सूर्योदयावर ठरत नाही, तो चंद्रोदयावर ठरतो. हे शास्त्रार्थ विचार आहेत. हे धर्माची गती गूढ असते, ती कळत नाही, त्याचे पुष्कळ हे. तर मुळात काय आहे, माणसावर जे ओझं आहे ते, आता मी संकोच करून सांगतो, माणसावर जे ओझं आहे ते फक्त आणि फक्त कर्माचंच ओझं आहे, दुसरं कशाचंच ओझं नाही माणसाला. माणूस अडकतो तो कर्मानं अडकतो. भक्ती आणि ज्ञान याच्यातली भक्ती आम्हाला पुन्हा जन्माला यायला आवश्यक वाटते, पण ज्ञान आम्हाला पुन्हा जन्माला येऊ देत नाही. ज्ञान झालं, जन्म मरण संपलं. बरोबर आहे. एकदा ब्रह्मज्ञान झालं, जन्ममरणाचा विचार संपून गेला. आता आपण हे कित्येक प्रमाणाने सिद्ध करू. भक्तीसाठी आपण जन्म पुन्हा पुन्हा मागून घेऊ, पण कर्माच्या बाबतीत आपण आगतिक असतो. कर्माच्या बाबतीत मनुष्य आगतिक असतो. मनुष्याला आगतिकतेनं कर्म करावी लागतात. मनुष्य जन्माला आला पण कर्म केलं नाही असं होतच नाही. म्हणून भगवंतानी गीतेमध्ये बोलताना असं सांगितलं, नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. का बाबा? कारण कार्यते ही अवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. प्रकृतिजैर आहात ना तुम्ही, प्रकृतीज आहात ना, प्रकृतीपासून जन्माला आलेले आहात ना. मग जोपर्यंत, म्हणून ज्ञानोबारायांनी या श्लोकावर भाष्य करतानाची शेवटची ओवी जी सांगितली ती या सगळ्या सिद्धांताला अधोरेखित करणारी. ज्ञानोबाराय त्या ओवीमध्ये असं म्हणतात, म्हणोनी संग जव प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा, ऐसियाही करू म्हणती तयाचा आग्रहोची उरी. ज्ञानोबराय म्हणतात, जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे तोपर्यंत आपल्याला कर्माचा त्याग करता येणार नाही. आणि प्रकृतीचा संग करूनही मी कर्माचा त्याग करतो असं म्हणणाऱ्यांचा फक्त हट्ट आहे, बाकी काही नाही. ज्या हट्टाला अर्थ नसतो. हट्ट कोणता असावा? जो सत्यात येऊ शकेल असा हट्ट माणसाने करावा. जे सत्यातच येत नाही त्याचा अट्टहास करावा, पण कशाचा करावा? याजसाठी केला होता अट्टहास, करा ना, अवश्य करावा शेवटचा दिवस, कारण ते सत्यात येऊ शकतं. काय नाही, उगीच काहीतरी हट्ट करायचा, या हट्टाला किंमत नाही, काही किंमत नाही. ते असं सांगतात की बादशहाने एकदा बिरबलाला असं विचार. बिरबलाने सांगितलं, म्हणे आमच्याकडे उद्या आषाढी एकादशी आहे, तेव्हा भजन कीर्तन वगैरे सगळं आहे घरी, मला रजा पाहिजे. बादशहाने रजा दिली. बिरबल सगळा कार्यक्रम करून परत दरबारात आला. बादशहाने विचारलं, झाला कार्यक्रम? झाला. काय असतं? म्हणे असं असतं, एकादशी असते, कृष्ण जन्म असतो, रामजन्म असतो, चतुर्थीचं उद्यापन असतात उपास आमच्याकडे सांगितले. म्हणे त्यावेळेला तुम्ही काय करता? काही नाही, एकादशी करतो. बरं, मागे एकदा तू संकष्टी चतुर्थीची रजा घेतली होती, त्यावेळेला आम्हाला सांगितलं होतं रात्री उपास सोडायचा आहे म्हणून. बरं, मग म्हणे एकादशीचा उपास सोडायचा का सोडायचा नाही? म्हणे नाही सोडायचा, त्याची पारणा द्वादशीला. चतुर्थी म्हणजे त्याच दिवशी सोडाय. बादशाह म्हणाले, बिरबल कसला धर्म रे, एक उपास एखाद दिवशी सोडायचा आणि दुसरा उपास सोडायचाच नाही, असला कसला धर्म? म्हणलं आता आहे त्याला काय करणार, त्याला कुठं डोकेफोड करून सांगत बसा, आपल्याकडे वेळ नाही. सांगता येईल पण काही आपल्याकडे वेळ नाही, बिरबलाकडेही नव्हता. त्यांनी सांगितलं, आता काय सांगू तुम्हाला, नाही बाबा असं आहे आमच्याकडे, आहे ते आहे. बादशाहने त्याला प्रश्न विचारला, म्हणे एकादशीचा उपास सोडायचा नाही, चतुर्थीचा सोडायचा. मला सांग, समजा चतुर्थी एकादशीला आली तर? चतुर्थी एकादशीला आली तर? बिरबलांनी सांगितलं, असं होत नाही. एखाद्या तिथीची वृद्धी होणं किंवा क्षय होणं मान्य आहे. एखादी 2 एकादशी आल्या, एकादशी द्वादशी एक आली, तृतीया चतुर्थी एक आली, मान्य आहे की.
किंवा चतुर्थीचा लोपच झाला, पंचमीचा क्षय झाला, मान्य आहे ना. एखादी तिथी 3 तिथ्या एकदम, आणि या तर 8 दिवसाचं अंतर, असं कसं एकदम होईल? नाही म्हणे, असं होत नाही. एकादशी, चतुर्थी एकादशीला येत नाही का? म्हणे 8 दिवसाचं अंतर आहे महाराज. बादशाने सांगितलं बरोबर आहे, येत नाही पटलं मला, पण समजा आली. अहो येत नाही कळलं रे, पण समजा आली तर काय करायचं? उपास सोडायचा का सोडायचा नाही? त्याने सांगितलं जे होत नाही त्याच्याबद्दल काय निर्णय? होत नाही मला हट्टा करता सांगतोय, जे होत नाही ते मला मान्य आहे, जे होत नाही ते मला मान्य आहे. हे एकादशीला चतुर्थी येत नाही, पण समजा आली तर काय करायचं? बिरबलाने लक्षात घेतलं की आता हे सरळ मार्गाने मिटणारं प्रकरण नाही. बिरबलाने सांगितलं काय म्हणता? नाही, समजा चतुर्थी जर एकादशीला आली तर सोडायची की नाही? बिरबलाने सांगितलं सोडायची. अरे मग एकादशी मोडत नाही. म्हणे कशी सोडायची? त्याने सांगितलं काही नाही, लोण्याचे भजे करायचे आणि रात्रीच्या उन्हात बसून खायचे, सुटत. लोण्याचे भजे करायचे आणि रात्रीच्या उन्हात बसून खायचे. तर लोण्याचे कसे भजे होतील? तो म्हणाला एकादशीला जशी चतुर्थी होते तशी लोण्याचे भजे होऊ शकतात. रात्री ऊन कसं येईल? एकादशीला जशी चतुर्थी येते तसं रात्रीला ऊन येईल. या हट्टाला तुम्ही काय म्हणाल सांगा? जर कोणी अट्टहास करत असेल, ज्ञानोबाराय म्हणतात संग जव प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा, पण ऐसियाही करू म्हणती तयाचा आग्रह चिवरे. हा विनाकारण आग्रह आहे, विनाकारण हट्ट आहे, ज्या हट्टाला अर्थ नाही. जोपर्यंत शरीराचा संबंध आहे तोपर्यंत कर्म नाही असं होणार नाही. शरीर आहे पण कर्म नाही. आता गंमत सांगतो, शरीर आहे, कर्मही आहे, जीव. शरीर नाही, कर्म नाही, मुक्त, विदेहमुक्त. शरीर नाही पण कर्म आहे असं होतच नसतं. आणि शरीर आहे पण कर्म नाही, फक्त प्रेत. विठ्ठला विठ्ठला शरीर आहे पण कर्म नाही. आम्ही प्रेत नाही आहोत, आम्ही शव नाही आहोत. अरे आम्ही जीव आहोत. जीव आहे म्हटलं की त्याला कर्म आहे. संग जव प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा, कार्यते ही अवश्य कर्म सर्व प्रकृती जैर्गुणे. ही गीता बोलते ना. कार्य जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे तोपर्यंत आम्ही कर्माचा त्याग, आणि कर्म केलं, आमच्याकडून कर्म घडलं की त्या कर्माचा भोग आम्हाला भोगावाच लागतो, असा नियम आहे. मी आपल्याला प्रमाण देऊन बोलतो. वेद कर्मविपाकाचे नियम आहेत, कर्मशास्त्राचा सरळ नियम आहे. त्या नियमामध्ये आपल्याला काय सांगितलं जातं की कर्म झालं की कर्माचं फल भोगावं लागतं. मग ते कधी भोगावं लागेल याला नियम नाही. अवश्यमेव भोक्तव्यम कृतं कार्य शुभाशुभम नाभुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि. अंकानां वामतो गती असं असल्यामुळे कल्पकोटी शतकोटी कल्पापर्यंत कधी ना कधीतरी आपल्याला त्या कर्माचं फल भोगावं लागत असतं. असं आहे. अवश्यमेव भोक्तव्यम, भोगावंच लागेल. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. नाथ महाराज बोलतात हरिपाठात, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. काय त्याची गणती आहे महाराज? काय त्याची किंमत आहे? कितीतरी उपजले आणि मेले. बरं, मेले ते कायमचे मेले नाहीत. उपजे ते नाशे पुनरपी दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. चालूच आहे. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी नाही. हां, मग वेदांताच्या नियमाला बाद येतो. उपजे ते नाशे बरोबर आहे, पण नाशिले पुनरपी दिसे, ते पुनरपी दिसत नसतात. हां, नाशिले पुनरपी दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. जाऊ द्या, त्याच्यात आत्ता खोलात जाण्याचं कारण नाही. पण उपजले मेले किती? काय नाही, त्यांची गणना नाही. चालूच आहे. म्हणून केले कर्म झाले तेची भोगा आले.
की नाथ महाराजांचा चकार फार महत्त्वाचा आहे. केले कर्म झाले तेच भोगा आले, तेच. हा चकार फक्त तेची पुरता मर्यादित नाही. अभंगाचं या चरणाचं वैलक्षण्य समजून घेण्याकरता हा जो चकार आहे की नाही, हा सगळीकडे लावावा लागतो. केले कर्म झाले तेची भोगा आले असं नाही, केलेलंच कर्मच झालेलंच तेच भोगावंच लागतंच असं आहे ते. आपण केलेलं कर्म आपल्यालाच भोगावं लागतं आणि दुसरं नाही, तेच भोगावं लागतं. नाथ महाराज म्हणतात तेच भोगावं लागतं. मी एक गंमत म्हणून दृष्टांत सांगतो. एक नवरा बायको, घरी म्हातारे वडील. नवरा बायकोला नवीन काळानुसार स्वाभाविक म्हाताऱ्या वडिलांचं ओझं व्हायला लागलं. मग त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, औषधे न देणे, त्यांना एका बाहेरच्या खोलीमध्ये झोपवून ठेवणे, वेळेवर जेवण न देणे, छळ सुरू झाला. सून आहे, मुलगा आहे, काय करावं काही कळेना. शेवटी नवरा बायकोंचा एके दिवशी विचार झाला आणि नवऱ्याने त्याच्या मुलांनी बायकोला सांगितलं, एक काम करू म्हणे आपण. काय करू? मी पुष्कळ विचार केला आज ऑफिसमध्ये बाबांचं काय करावं आणि मला उपाय सापडला. असं करू, त्यांना मी वृद्धाश्रमात सोडून येतो. बायकोला इतका आनंद झाला, ती म्हणाली माझे 16 सोमवार उपयोगाला आले. असा नवरा मला मिळाला की किती विचारवंत, किती चांगला विचार तुम्ही करता. वडिलांना वृद्धाश्रमात सोडून येतो. सोडून ठीक आहे, ती म्हणाली आनंद आहे. वडिलांचं सामान तिने भरून दिलं, रिक्षात बसले, मुलाने वडिलांना वृद्धाश्रमात सोडलं. गंमत काय असते, म्हणजे क्षमा मागून बोलतो, म्हातारी आणि माणसं आणि मांजरं तुम्ही किती लांब सोडून या. म्हातारी माणसं आणि मांजरं किती लांब सोडून या, आपण घरी यायच्यात आपल्या स्वागताला घरी हजर असतात. तुम्ही किती लांब सोडून या. आमच्याकडे एका माणसाने मांजर पाळलं होतं. कंटाळल्यानंतर आणि त्या मांजरीला त्यांनी पोत्यात गोणीमध्ये गुंडाळलं आणि लांब जंगलामध्ये सोडायला म्हणून आत गेला. रस्ता चुकला, मांजरीच्या मागे आला तेव्हा घर सापडलं. असं होतं. म्हणजे मला निंदा नाही करायची, म्हाताऱ्या लोकांच्या स्मरणशक्तीचं कौतुक करायचं असं मला म्हणायचं. स्मरणशक्ती किती चांगली, किती लांब सोडा. वृद्धाश्रमात सोडून आले, घरी परत. आता काय करावं? ठीक आहे, पुन्हा 4-8 दिवस गेले, पुन्हा ते सगळं त्याचा त्रास व्हायला लागला. शेवटी ऑफिसमधून आल्याबरोबर मुलाने बायकोला सांगितलं, आता एक काम करतो, शेवटचा उपाय काय, मला पाप लागायचे लागू दे, पण हा उपाय काय करणार? म्हणे काही नाही, बाबांना घेतो, काशीला जातो आणि गंगेमध्ये ढकलून देतो. हा ते संपलं, पीडा गेली एकदाची. आनंद झाला सुनेला. फार चांगली गोष्ट, फार चांगला. तुमच्या नावाचं कुंकू लावते, अभिमान आहे, फार चांगली गोष्ट. बरं, एके दिवशी येताना ऑफिसमधून रेल्वेचं आरक्षण केलं, घरी आला. वडिलांना म्हणाला, बाबा तुम्ही मागे म्हणत होता ना काशीला जायचं, काशीला जायचं, चला आपण गंगा स्नानाला काशीला जाऊ. वडीलही विचारात पडले. रोज आल्यानंतर शिव्या देणारा मुलगा आज काशी यात्रेचा विचारतो, ही गंगा उलटी कशी वाहत आली. पण त्यांच्याही लक्षात आलं, वडीलही अनुभवी होते, त्यांना लक्षात आलं की काही नाही, हे बहुतेक आपल्याला संपवण्याचा उद्देश असावा. त्यांनाही काय, शेवटी किती हो, भगवान म्हणतात गीतेमध्ये, संभावितस्य चा कीर्तिर्मरणादतिरिच्यते. काय उपयोग आहे? असल्या अपमानापेक्षा मरण परवडलं. वडीलही म्हणाले, जाऊ द्या ना, मरू दे, काय मरायचंच आहे ना, आज नाव द्या, काशीत मेलो मोक्ष तरी मिळेल, जाऊ द्या, काय फरक पडतो आपल्याला, या सगळ्या कटकटीपेक्षा ते बरं. ते म्हणाले, जायचं, मी बॅग भरतो. मुलगा म्हणाला, बॅग काय करे, कारण ज्याला परत यायचं असतं त्याला बॅग भरावी लागते, ज्याला परतच यायचं नसतं त्याला पिशवी बॅग करायची का, काय करायचं नाही. मग चला लगेच गेले, बसले रेल्वेमध्ये. रात्री 2 वाजता काशी क्षेत्रामध्ये पोचल्यानंतर रात्रीचे 2 वाजलेले. मुलाने विचार केला, वडिलांना सांगितलं, बाबा आता आपण काशीत आलो आहोत. वडील म्हणाले, आलो आहोत, आता एका कुठल्या तरी धर्मशाळेत थांबूया, सकाळी उठून गंगेचं स्नान करू, विश्वेश्वराचं दर्शन करू, परत जाऊ. मुलाने सांगितलं, असं नाही बाबा, नियम असा आहे की ज्या वेळेला आपण काशीत येऊ त्या वेळेलाच गंगेचं स्नान घडलं पाहिजे. या लोकांना धर्मशास्त्रही बरं माहिती असतं.
आत्ताच गेलं पाहिजे. कारण मुलांनी विचार केला उद्या सकाळी जायचं म्हटलं की गंगेवर माणसं असणार, आपण जरी ढकलून दिलं तर कोणी तरी हात धुवून बाहेर काढणार, पुन्हा हे घरी घेऊन जावं लागणार. आता गंगा निर्मनुष्य असेल, ढकलून दिलं तरी कोणाला आवाज यायचा नाही, काही नाही, लोक झोपलेले, द्या ढकलून, ठीक आहे. असं म्हणल्यानंतर त्यांनी वडिलांना सांगितलं आत्ताच जायचं. वडील म्हणाले ठीक आहे. रात्री 2 वाजता गंगेवर घाटावर गेले. आता घाटावर गेल्यानंतर बापानी तरी प्रयत्न करून तो म्हणाला मला काही आज जाता येत नाही, मी इथं काठावर बसून स्नान करतो, तू आज जाऊन करून ये. तो म्हणाला नाही नाही, असं चालत नाही. धर्मशास्त्राचा नियम काय, नाभीप्रमाण पाणी पाहिजे. कुठल्याही तीर्थामध्ये स्नान करताना नाभी एवढ्या पाण्यात स्नान केलं तरच तीर्थस्नान होतं, नाहीतर होत नाही. धर्मशास्त्राचा नियम आहे. मग आतपर्यंत चला. आता वडिलांचा नाईलाज झाला. बापाच्या हाताला धरलं, आत नेलं, छातीपर्यंत पाणी, गळ्यापर्यंत पाणी, नाका तोंडापर्यंत पाणी आलं. वडील म्हणाले आता बस, नाही थोडं पुढे, थोडं पुढे नेलं. शेवटी पुढे वेगाचा प्रवाह आहे, गंगा खोल आहे, खड्डा आहे, तिथं न्यायचं आणि वडिलांना ढकलून द्यायचं. अशा विचारानं त्यानं त्या वडिलांना तिथपर्यंत नेलं, खांद्याला धरलं आणि ढकलून देणार. वडिलांच्या अंगात काय बळ आलं देव जाणे, त्यांनी त्याचे हात असे जे धरून ठेवले, सोडता सोडेनात. शेवटी मुलगा चिडला, तो म्हणाला बाबा सोडा, मला तुम्हाला ढकलून द्यायचं आहे, मला नाही तुम्हाला घरी न्यायचं आहे, परत तुमचा त्रास होतो आम्हाला, मी तुम्हाला ढकलून देण्याकरता इथपर्यंत आणलं आहे, गंगेत ढकलायचं. वडील म्हणाले बाबा ढकलायचं आहे ना ढकल, मलाही तुझ्या घरातलं अपमानित जीवन जगण्यात स्वारस्य नाही आहे, मला ढकलायचं आहे, खुशाल ढकल. तो म्हणाला मग हात सोडा ना. वडील म्हणाले मला ढकलून दे गंगेमध्ये, प्रवाहामध्ये, पण माझी शेवटची इच्छा पूर्ण कर. मुलगा म्हणाला आता काय शेवटची इच्छा राहिली तुमची. वडील म्हणाले काही नाही, माझी शेवटची एक इच्छा आहे, मला जे ढकलायचं आहे ना ढकल, पण एक विनंती आहे, इथे नको ढकलू, थोडं वरच्या बाजूला नेऊन ढकल. मुलगा म्हणाला कशा करता, इथं ढकललं तरी तुम्ही मरणार, वर कुठे नेऊन ढकललं तरी तुम्ही मरणार, इथं का ढकलू नको. कारण वडिलांनी सांगितलं मी तुझ्या पाया पडतो बाबा, पण मला इथे नको ढकलू. तो म्हणाला कशा करता. वडिलांनी सांगितलं कारण मी माझ्या वडिलांना इथंच ढकललं होतं म्हणून. याला म्हणतात केले कर्म झाले तेची भोगा आले. विठ्ठला 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 हो. अशा या कर्माचं ओझं आणि अशा या कर्माच्या ऋणामध्ये मनुष्य आजन्म राहत असतो. आणि म्हणून हे कर्माचं ओझं फेडण्याकरता, हे कर्माचं ऋण फेडण्याकरता तुकोबारायांनी त्याचा उपाय काय आहे तो या अभंगामध्ये आपल्याला सांगितला आहे. तुकोबाराय म्हणतात पिंडपदावरी दिला आपुलिये करी माझा शरीर भाव, आपणच आपल्या हाताने हा शरीरभाव नष्ट करावा, हा त्याचा उद्देश आहे. कारण कर्माची गती ही मोठी विचित्र आहे. गीता बोलते गहना कर्मणो गती. कर्माची गती अत्यंत गहन आहे. भल्या भल्यांना कर्माची गती कळत नाही. ज्ञानोबारायांनी चिंतन करताना अन्यत्र असं म्हणलंय, अरे मूर्खाची गोठी कायसी येथं मोहलेगा क्रांतदर्शी. अरे मूर्खाला कळत नाही कर्माची गती नवल नाही, क्रांतदर्शींना सुद्धा कर्माचं महत्त्व कळत नाही. अशी कर्माची गती अत्यंत गहन आहे. कर्म कधी कुठं काय, आपण जे कर्म करतो ते आपल्या वाट्याला येत असतं. जे कर्म ज्या पद्धतीनं करतो त्याच पद्धतीनं आपल्या वाट्याला येतं. जे कर्म जिथे करतो तिथंच आपल्या वाट्याला येतं, इतरत्र येत नाही. मी आपल्याला गंमत म्हणून सांगतो, एखादा अपघात होतो, त्या अपघातामध्ये एखादा मनुष्य जीवे जातो. एखाद्या माणसाचा फक्त हात मोडतो आणि जो जीवे गेलेला असतो त्याच्या शेजारी बसलेल्या माणसाची फक्त करंगळी मोडते. आणि ड्रायव्हर जो चालवणारा असतो त्याच्या अंगाला खरचटत सुद्धा नाही. असं का व्हावं. अपघात जर एकाच गाडीला झाला तर सबंध गाडीला बसलेला धक्का जर समान असेल तर एकाने मरावं, एकाचा हात मोडावा, एकाचं बोट मोडावं आणि एकाला खरचटूही नये. असं का व्हावं. तर त्याचं एकच कारण आहे की त्या प्रत्येकाला जरी अपघात एक झालेला असला तरी प्रत्येकाची कर्म वेगळी आहेत, म्हणून कर्मानुसार फल प्राप्त होत असतं. हा त्याचा मुख्य हेतू आहे किंवा कारण आहे. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला पंचदशीकारांनी विचार करताना काय सांगितलं, अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर न लिप्येरन नल राम युधिष्ठिरा. कोणी असो, युधिष्ठिर असू देत, रामचंद्र प्रभू असू देत, अथवा नलराजा असू देत. काय नलाचं आहे हो. आपण नलाचं चरित्र नेहमी वाचतो, आपण ऐकलेलं असेल. साधी चूक झाली त्याच्याकडून, लघुशंकेला गेला आणि पाय धुताना टाच कोरडी राहिली, बस तेवढंच आहे.
त्या कोरड्या टाचेतून कली त्याच्या अंगात गेला. आहे ना महाभारतामध्ये वर्णन. कोरड्या, आपण तर आता काय जाऊ दे, बोलायलाच नको पुढचं काही, पण पाय धुताना टाच कोरडी राहिली. त्या टाचेतून कली आत गेला. पुढचं सगळं रामायण काय घडायचं ते घडलं. मी कशाकरता बोलतो? युधिष्ठिर काय घडलं? अर्धसत्य बोलला. नरोवा कुंजरोवा, माणूस का हत्ती माहिती नाही. सगळ्याच महाभारतामध्ये हा श्लोक नाही आहे, अनेक महाभारतामध्ये हा प्रक्षिप्तच मानला आहे, पण तरी कथा आहे म्हणून. अर्धसत्य बोलले, खरं का खोटं माहीत नाही. म्हणताना आले, विचारायला आले, अश्वत्थामा हतः, अश्वत्थामा हतः नरोवा कुंजरोवा. विचारायला आलेल्या गुरुजींना धर्मराजांनी सांगितलं. मोठी गमतीची कथा आहे ती महाभारतात, आपण जर बघितलं तर. द्रोणाचार्यांच्या कानावर गेलं ते अश्वत्थामा कुणालाच आटोपेना, काय करावं कळेना. भगवंताकडे गेले. भगवान म्हणाले त्यांच्याकडे एक अश्वत्थामा नावाचा हत्ती आहे, त्याला मारा. आता त्यांच्या पक्षात अश्वत्थामा नावाचा हत्ती आहे हे भगवंताला कसं कळलं? तर त्याचं उत्तर महाभारताने दिलं असं की भगवान एके दिवशी भीष्माचार्यांना भेटायला गेलेले असताना, जेव्हा कौरव पांडव लहान होते, एकत्र होते, तेव्हा भीष्माचार्यांना भेटायला गेलेले असताना हे गप्पा चालू असताना एक सेवक आला आणि त्यांनी बातमी आणली की आपली हत्तीण व्यायली आणि तिला पिल्लू झालेलं आहे, नाव काय ठेवायचं? तर भीष्माचार्यांनी भगवंताला विचारलं, देवा तुम्ही आहात तर तुम्हीच सांगा. तर भगवान म्हणाले त्याचं नाव अश्वत्थामा ठेवा. तेव्हा सांगितलं. ते कुठं उपयोगाला आलंय? मॅनेजमेंट म्हणतात ते हे. याच्याकरता कोट्यवधी रुपयांच्या फिया देऊन लोक कॉलेजमध्ये जाऊन शिकतात, MBA करतात. हे महाभारतात फुकट मिळतं. हां, हे भगवंताने ते अश्वत्थामाला मार. अश्वत्थामाला मारलं. अश्वत्थामा मेला मेला मेला. द्रोणाचार्यांच्या कानावर गेल्यानंतर द्रोणाचार्य म्हणाले माझा विश्वास नाही, कारण चिरंजीवाच्या यादीत पहिलं नाव त्याचं आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषण, हा पहिलं नाव त्याचं आहे, तो मरणार नाही. नाही आम्ही बघितलं मेला. सांगणाऱ्यांनी सांगितलं. त्याने सांगितलं माझा कुणावरही विश्वास नाही, धर्मराजावर विश्वास. काय गंमत आहे बघा. युधिष्ठिर शत्रू पक्षात, पण शत्रूवरही विश्वास ठेवावा असे शत्रू त्यावेळेला होते. माझा त्याच्यावर विश्वास आहे. ते तिथं आले आणि येतात हे कळल्यानंतर धर्मराज घाबरले. गुरुबरोबर खोटं कसं बोलायचं? गुरुबरोबर खोटं बोलणार यांची कुठलीही विद्या टिकत नाही असं धर्मशास्त्र. मग आता काय करायचं? ते गेले भगवंताकडे. देवा गुरु यायला लागले, मग पूजा कर, मी काय करू? नाही म्हणे ते असं वेळ अश्वत्थामा मेला म्हणून सांग. धर्मराजाने सांगितलं अश्वत्थामा मेला का असं विचारलं तर मी हतः म्हणू शकतो, पण माझा मुलगा अश्वत्थामा मेला का असं विचारलं तर मी आयुष्यात कधी खोटं बोललो नाही. मग काय करायचं? भगवान म्हणाले आता काय करू? मी तरी काय करू? म्हणे अश्वत्थामा मेला एवढं म्हण, माणूस का हत्ती माहीत नाही हे हळू आवाजामध्ये बोल. अश्वत्थामा मेला म्हणालास मी ढोल वाजवतो, त्याच्यात कुणाला ऐकूही जाणार नाही माणूस का हत्ती. झालं त्यानुसार झालं. अश्वत्थामा मेला हे यांना कळालं. धर्मराज एवढंच बोलले, माहिती असून सुद्धा नाही असं म्हणाले. नरोवा कुंजरोवा हे खोटं बोलणं नाही आहे धर्मराजाचं बरं का. महाभारताच्या टीकेनुसार आपल्याला माहिती असूनही नाही म्हणणं हे खोटं आहे. माणूस मेला का हत्ती मेला हे खोटं नाही आहे. मग त्याने ते धनुष्यबाण खाली ठेवलं. त्याने आता मी लढणार नाही म्हणून सांगितलं. पुढं काय झालं आपल्याला माहीत. याचा परिणाम काय झाला? स्वर्गारोहणाच्या वेळेला, ज्या वेळेला हे पांडव स्वर्गारोहण करायला लागले, त्यावेळेला धर्मराजाचा अंगठा गळून पडला. उजव्या पायाचा अंगठा गळून पडला. आणि अंगठा का गळून पडला हे मरणासन्न झालेल्या भीमाने जेव्हा धर्मराजाला विचारलं, त्यावेळेला त्याने सांगितलं की मी एकदा अर्धवट खरं बोललो होतो, त्याचा हा परिणाम. केलेलं कर्म प्रत्येकाला भोगावं लागतं. एक राजस्थानमध्ये केशव स्वामी नावाचे संत होऊन गेले. त्यांचं एक फार सुंदर पद आहे. त्या पदामध्ये त्यांनी एक घटना सांगितली. ती घटना सांगतो गमतीची. काही नाही, घटना खूप सामान्य आहे. काय घटना की एक मनुष्य पांथस्थ रस्त्याने चालला होता. आमराई लागली. पाडाला आंबा लागलेला याने बघितला. याला खावा वाटत होता, तेवढ्यात तो आंबा खाली पडला. आता खाली पडलेला आंबा उचलून खावा असं त्याला वाटलं, म्हणून तो तिथं गेला. आंबा उचलला, खाल्ला, गोड वाटला त्याला. तेवढ्यात त्या आमराईचा मालक आला. त्याचे आंबे चोरीला चालले होते, म्हणून त्याला वाटलं हाच चोर आहे, म्हणून त्याने त्या पांथस्थाला धरलं, मारलं. अपमान झाल्यामुळे पांथस्थ रडला. किती साधी घटना आहे. कुणाच्याही गावामध्ये ही घटना घडू शकते.
पण त्यांनी ज्या पद्धतीनं ही घटना मांडली ना, त्याच्यामध्ये कर्मशास्त्राचा फार महत्त्वाचा सिद्धांत व्यक्त केला. राजस्थानी भाषेतलं त्यांचं पद आहे, अगदी कळण्यासारखं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे, आंबो पडे पेड़ स्यू देख्या दो जना, देख्या सो दौड्या नाही, दौड्या दो जना, दौड्या सो पाया नाही, पाया दो जना, पाया सो खाया नाही, खाया घणो जना, खाया सो रस चाख्या नाही, चाख्या एक जना, रस चाख्या सो पकडी जा नाही, पकडी जा दो जना, पकडी जा सो कुटी जा नाही, कुटी जा दो जना, कुटी जा सो रोया नाही, रोया दो जना. पुढं अजून बरंच आहे, मला एवढंच उपयोग आला. किती साधी घटना आहे, सरळ त्याचं सांगतो. आंबो पडे पेड़ स्यू देख्या दो जना, झाडावरून आंबा पडताना दोघांनी बघितला, दोन डोळ्यांनी बघितल्या. देख्या सो दौड्या नाही, दौड्या दो जना, ज्यांनी बघितला ते पळत गेले नाहीत, पळणारे दोन वेगळे होते, पाय. हां, दौड्या नाही, दौड्या दो जना, दौड्या सो पाया नाही, पाया दो जना, ज्यांनी ते पळत जे तिथपर्यंत गेले त्यांना आंबा उचलता आला नाही, उचलणारे दोन वेगळे होते, हात. झालं. पाया सो खाया नाही, खाया घणो जना, ज्यांनी उचललं त्यांनी खाल्लं नाही, खाणारे घणो 32 घणो, ज्यांनी हाताने उचललं त्यांनी खाल्लं नाही, खाणारे 32 वेगळेच होते. खाया सो रस चाख्या नाही, चाख्या एक जना, ज्यांनी खाल्लं त्यांना चव कळाली नाही, जिला चव कळाली ती एकच होती. त्यांनी आंबा खाल्ला, रस चाखला, त्याबरोबर त्या आमराईचा मालक पळत आला. चाख्या सो पकडी जा नाही, पकडी जा दो जना, जिनी रस चाखला ती पकडली गेली नाही, त्यांनी येऊन मागून त्याला पकटन खांद्याला पकडलं, पकडी जा दो जना, दोन खांद्यांना त्यांनी पकडलं. पकडी जा सो कुटी जा नाही, कुटी जा दो जना, जे पकडले गेले त्यांनी मार नाही खाल्ला, मार खाणारे दोन वेगळे होते, गाल. कुटी जा सो रोया नाही, रोया दो जना, ज्यांनी मार खाल्ला ते रडले नाहीत, रडणारे दोन वेगळे होते, डोळे. म्हणजे ज्यांनी बघितलं होतं त्यांनाच रडावं लागलं. हा कर्माचा सिद्धांत आहे. विठ्ठला विठ्ठला. तात्पर्य याचं एवढं आहे की आपण केलेलं कर्म हे आपल्या जीवनावरचं ओझं असतं. आपण केलेलं कर्म हे आपल्या नंतरच्या पिढीकरता ऋण असतं आणि आपल्याला करावं लागणारं कर्म हे आपल्या मागच्या पिढ्यांचं ऋण विमोचन असतं. विठ्ठला विठ्ठला. हो, म्हणून ओझं, ऋण आणि ऋण विमोचन हे सगळं जर आपल्याला कर्मातून करायचं असेल तर हे कर्म थांबणं अपेक्षित असतं. आणि कर्म थांबण्याचे सिद्धांत काय हे तुकोबाराय या अभंगातून सांगतात. सर्व कर्माचं अधिकरण शरीर आहे. कर्म घडणाऱ्या कशामुळे घडतं? भगवंतानी गीतेमध्ये 5 गोष्टी सांगितल्या. कर्म कुणामुळे घडतं? अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. 18व्या अध्यायामध्ये भगवान काय बोलतात? अधिष्ठानम तथा कर्ता. अधिष्ठान म्हणजे काय? ज्ञानोबारायांनी त्याच्यावर भाष्य करताना, जगद्गुरू शंकराचार्यांनी भाष्य करताना किंवा सर्वच भाष्यकारांनी अधिष्ठान या शब्दाचा अर्थ केलेला आहे देह. कर्माकरता सगळ्यात पहिली गरज काय असते? ते म्हणजे देह. आणि तो देहभावच मुळातून काढून टाकणं म्हणजे सर्व कर्माला थांबवण्याचा प्रयत्न सुरू करणं असतं. म्हणून तुकोबाराय बोलतात की बाबा मी माझा पिंड माझ्या हाताने पदावर देऊन टाकलेला आहे. पिंड पदावरी दिला आपुली एक करी. माझा पिंड म्हणजे माझा शरीरभाव मी पदावर म्हणजे विष्णुपदावर, विष्णुपदावर म्हणजे भगवंताच्या चरणावर, भगवंताच्या चरणावर म्हणजे स्वरूपामध्ये देऊन टाकलेलं आहे. आता शरीर स्वरूपाला देता येतं का? तर देता येतं. कसं देता येतं? आपल्याला दिसणारं दृश्य शरीर जे जड आहे, पंचभौतिक आहे, ते जरी स्वरूपाला देता येत नसलं तरीसुद्धा पदार्थाचं विघटन होणं म्हणजे मूळ कारणामध्ये विलीन होणं हा न्यायशास्त्रातला नैयायिकांचा प्रसिद्ध सिद्धांत. नैयायिकांनी काय केलं आहे की एखाद्या पदार्थाची निर्मिती आणि त्या पदार्थाचा नाश हा कसा मानायचा ते सांगताना त्याने असं सांगितलं की पदार्थाकरता अनुकूल असणाऱ्या द्रव्यांनी एकत्रित येणं, त्याच्याकरता मग अणुचे द्व्यणुक त्रेणुक
चतुर्णुक असं होणं आणि अणू 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 एकत्रित होऊन एक पदार्थ बनणं ही पदार्थाची निर्मिती आहे. आणि तोच पदार्थ त्या अणूमध्ये विघटित होणं हा त्या पदार्थाचा नाश आहे. पण वेदांतामध्ये मात्र या संकल्पनेपेक्षा थोडंसं पुढे जाऊन असं सांगितलं की पदार्थाचा नाश हा विघटनामध्ये नसतो, तर पदार्थाचा नाश आपण ज्याला म्हणतो तो नाश नसून पदार्थाचा बाध असतो. आणि तो पदार्थ ज्या कारणामधून निर्माण होतो त्या कारणामध्येच तो पदार्थ विलीन होणं यालाच पदार्थाचा नाश, पदार्थाचा बाध असं म्हणतात. म्हणजे आपला देह ज्या पंचमहाभूतापासून निर्माण झाला त्या पंचमहाभूतामध्ये तो विघटित होणं, ती पंचमहाभूतं अपंचीकृत पंचमहाभूतामध्ये मिसळणं, अपंचीकृत पंचमहाभूत ही त्रिगुणामध्ये किंवा त्या आपण पुढे जाऊ त्या ह्याच्यामध्ये मिसळून जाणं, प्रकृतीमध्ये मिसळून जाणं आणि ती प्रकृती अंततोगत्वा ब्रह्मरूप होऊन जाणं यालाच पिंड पदावरी असं आपल्याला म्हणता येतं. विठ्ठला 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 अशा पद्धतीनं तुकोबाराने आपला पिंड पदावर दिला, आपल्या हाताने आपण दिला असं सांगितलं आहे. आपल्या हाताने देणं म्हणजे काय, या सगळ्याचा विस्तार आहे बरं. आपल्या हाताने देणं म्हणजे काय, पिंड कुणाच्या तरी हाताने येत असतो. कुणाच्या हाताने येतो, तो हाताने द्यावा लागतो आणि तो दर्भावरच द्यावा लागतो असा धर्मशास्त्राचा नियम आहे. रामायण आणि महाभारत या दोन्ही इतिहासांमध्ये एक घटना आपल्याला समानत्वानं दिसते. ती म्हणजे ज्या वेळेला रामचंद्र प्रभू, लक्ष्मण वगैरे गयेला गेले त्यावेळेला गयेला जे दशरथाचं पिंडदान झालं ते सीतामातेने केलं असं जरी म्हणलेलं असलं तरी तो पिंड घेण्याकरता दशरथाचा हात वर आला, पण सीतामातोश्रीने तो पिंड दशरथाच्या हातावर न देता तो दर्भावर ठेवला असंच वर्णन आहे. महाभारतामध्ये पिंडदान पांडवांनी करताना भीष्माचार्यांचा हात वर आला, पण धर्मराज युधिष्ठिराने हातावर त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं हातावर पिंडदान करायचं नाही, ते दर्भावर करायचं, म्हणून दर्भावर केलं. कुणी करावं लागतं, ते सगोत्रजांनी करावं लागतं असे धर्मशास्त्राचे नियम आहेत. पण ते किचकट आहेत, मला तिकडं जाण्याचं आत्ता कारण नाही आणि आत्ता ते बोलण्याचंही काही तात्पर्य नाही. परंतु मुद्दा हा आहे की कुणी पिंडदान करावं. तुकोबाराय म्हणतात मुलांनी केलं, नातवानी केलं, पणतवानी केलं, जावयानी केलं, सगळ्यात शेवटी कोणीही उपलब्ध नसेल तर बायकोला सुद्धा पिंडदान करण्याचा अधिकार आहे.